या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज मोर्शी येथे आमदार मोदी साहेब आहेत। सर, काय सांगू शकाल? आज मतदारांनी मतदान केलं, काय सांगू शकाल सर? आज जी विधान परिषदेची निवडणूक होत आहे यासाठी वरुड, मोर्शी आणि चंदुर घाट नगर परिषदमध्ये जवळपास 81 मतदान आहे आणि या 81 मतदारांपैकी 70पेक्षा जास्त मतदान हे आमचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीणजी पोटे साहेब यांना होईल असा मला विश्वास आहे आणि त्यांचा भरमसाठ मतानं, बहुमतानं ते विजयी होतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। आपल्यासोबत सुमित पवार सर, काय सांगू शकाल सर? भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदार जे आहे हे मोर्शी मतदारसंघामध्ये आहे आणि आमदार चंदभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये सर्वाधिक नगरसेवक म्हणजे 51 नगरसेवक वरुड, मोर्शी, शेगाट या 3 नगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहे आणि इथून हे सर्व मतदान, भरघोस मतदान, 100% मतदान हे माननीय प्रवीणजी पोटे साहेब यांना मिळणार आहे आणि त्यामुळे पोटे साहेब हे बहुमतानं विजयी होईल अशी आशा आहे। आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे। यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचे प्रवीणजी पोटे साहेब हे उमेदवार आहेत आणि वरुड, मोर्शी भागामध्ये बहुसंख्य मतदार जे आहेत, नगर परिषदेचे सदस्य आहेत, हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात आज सर्वजण माननीय प्रवीणजी पोटे साहेब यांना बहुसंख्य मतं पडतील या ठिकाणी। म्हणजे आताच आमदार साहेबांनी सांगितलं की 70 मतं जवळपास भारतीय जनता पक्षाला प्रवीणजी पोटे साहेब यांना पडतील आणि त्यांचा बहुसंख्य मतांनी विजय होईल आणि आताच मी डिक्लेअर करतो, वी फॉर विक्ट्री। आम्ही बहुसंख्य मतांना आमचे आमदार म्हणून प्रवीणजी पोटे साहेब हे निवडून येतील। आपल्यासोबत शेगाट नगरीचे माजी नगराध्यक्ष अंडे सर आहे, काय सांगू शकाल सर? होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज वरुड, मोर्शी आणि शेगाट मिळून जवळपास 51 नगरसेवक आहेत आणि यापैकी जवळपास 90-95% मतदार हे प्रवीणभाऊ पोटे यांच्या बाजूनं आहेत। आणि विशेष म्हणजे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की विरोधी पक्ष हा नामशेष झालेला आहे आणि त्यांच्यापैकी कोणीही असा वोटरपर्यंत पोहोचला नाही आणि त्या दृष्टीनं आज मोर्शी मतदारसंघाचे आमचे आमदार चंदभाऊ यावलकर यांच्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी सर्वांना एकत्र करून आणि कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी तो आज प्रवीणभाऊ पोटेंना वोटिंग करणार हे जवळपास निश्चित झालं आहे। त्याच्यामुळं विजय हा निश्चित आहे। आणि या मोर्शी मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या मोर्शी मतदारसंघात 51 अशी संख्या माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि सर्व मतदार हे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रवीणजी पोटे पाटील यांना सर्व मतदान करतील व इतरही पक्षातले नगरसेवक माननीय प्रवीणजी पोटे पाटील यांना मतदान करून या ठिकाणी विक्रमी मताने त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। अमरावती विधान परिषदेची निवडणूक करता आज महिला मतदार इथे मोर्शी इथे आलेले आहेत। आमदार उमेशजी यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये सर्व मतदार इथे मतदान करण्याकरता आले। त्या प्रत्येक मतदारामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत। आपल्यासोबत महिला मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नेमकं काय सांगू शकाल? तुम्ही आज मतदान केलं, काय सांगू शकाल? आज आम्ही माननीय आमदार उमेशजी यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी प्रवीणजी पोटे पाटील यांना मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि जास्तीत जास्त मतांनी ते विजयी होणार आहे। जास्तीत जास्त म्हणजे 80% तरी मतदान त्यांना झालेलंच आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे, हे आम्ही इथे सांगू इच्छितो। आज के मतदान में चंदूभाऊ यावलकर के नेतृत्व में जो मतदान हुआ है उसमें भारी से भारी मत प्रवीण पोटे को मिलेगा। आपल्यासोबत प्राजक्ता चौधरी मॅडम आहेत। मॅडम, काय सांगू शकाल? तुम्ही सुद्धा मतदान केलं, काय सांगा? आज जे विधान परिषदेचं मतदान पार पडलेलं आहे त्यामध्ये आमचे विद्यमान आमदार श्री चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी प्रवीणदादा पोटे यांना मतदान केलेलं आहे आणि ते तिसऱ्यांदा सुद्धा भरघोस मतांनी निवडून येतील ही आमची म्हणजे खात्री आहे।